नमस्कार. आणि आज आहे आपली पूजा, म्हणजेच आम्हाला अभिषेक करायचा आहे खंडोबाला. तर आम्ही सकाळी 3 वाजता निघालो होतो आणि 3:30 पर्यंत इथं पोहोचलो. आल्या आल्या बघा किती लवकर पूजा चालू केली, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं. त्यांनी सांगायचं होतं 3ला, म्हणजे 3लाच तुम्हाला पूजेला बसावं लागणार. थोडंसं लेट झालं होतं. इतकं लेट होऊनही माझा मेकअप मी केला होता. मला खूप छान वाटत होतं तेव्हा, आणि मला लुक पण माझा खूप आवडला. नंतर छान आम्ही पूजा वगैरे चालू केली आणि त्यांचं चाललं होतं. रुमाल दिला होता त्यांना आणि टोपी दिली होती देवाची, आणि आम्हाला बोलले हार वगैरे घाला देवांना जिरे टोप वगैरे द्या. आम्ही देवासाठी पण छान असे कपडे घेतलेले होते आणि ते कपडे पण आपल्याला देवाला ठेवायचे होते. नंतर मग आम्ही प्रसाद म्हणून पेढे आणले होते, तर ते बोलले त्या पेढ्यांवरती पाणी वगैरे फिरवा. आता काय झालेलं आहे बघा, किती छान असं मंदिर आहे साताऱ्याच्या खंडोबाचं. आणि हा आमच्या लग्नाचा नवस होता, म्हणजे आमच्या सासूबाईंनी नवस केला होता की या दोघांचं जर लग्न झालं तर मी 1.25 क्विंटल धान्याचा भंडारा करेल. तर तो भंडारा पण होता आणि आमच्या हस्ते अभिषेक पण होता. हे बघा, हा आहे हे जिरे टोप, आणि हा आता देवाला आम्ही दिला आहे. आणि हे कपडे पण देवाला ठेवायला सांगितले. तोपर्यंत यांनी सांगितले या कपड्यांची थोडीशी पूजा वगैरे करा, फूल ठेवा आणि दोघांच्या हस्ते वाहून द्या देवाला. नंतर छान अशी आम्ही पूजा केली. मला खूप छान वाटत होतं आणि या पूजेसाठी मी खूप एक्सायटेड होती. नंतर लास्टला त्यांनी सांगितलं 5 फेऱ्यांमध्ये हा भंडारा उधळा आणि हे नारळ फोडा. तर आम्ही छान मस्त असं फेऱ्या मारत होतो आणि येळकोट येळकोट जय मल्हाराचं मस्त म्हणत होते सगळे. खूप छान वाटत होतं. नंतर ते झालं आणि आम्ही मंदिरात आलो. तर काय झालं होतं ना, की आमच्याकडून जे नारळ फुटलं होतं ते उभं फुटलं होतं. तर ते बोलले की उभं नारळ फुटणं हे खूप शुभ असतं आणि खूप कमी लोकांच्या हस्ते फुटतं. नंतर बघा, आम्ही सगळे मामा वगैरे इथं बसलो होतो. सकाळच्या 4 वाजल्यापासून काय करायचं म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो. तेवढ्यातच हा खंडू पण आमच्याकडे आला होता. खंडू म्हणजे खंडोबाचं मंदिर, आणि तिथं कुत्रा म्हटल्यावरती ते खंडोबाचं स्वरूप आहे असं सगळे म्हणतात. हे मंदिर होतं. नंतर काय झालं होतं, माझ्या मावस सासूबाई आल्या होत्या दोघी पण. मग मी त्यांच्यासोबत मंदिरात दर्शनाला गेले. माझी पूजा वगैरे झाली होती, त्यामुळे एवढी जड साडी घालून मी स्वयंपाक काय करू शकत नव्हते. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला ही साडी आणली होती आणि ती साडी घालूनच मग मी चपात्याला लाटत होते. मी लास्टला माझा एक फोटो ॲड केला आहे. जर असा लुक तुम्हाला बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करा. मी या लुकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. बाय बाय.